नमस्कार. आज आपण इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपरमधील एडिटोरियल पेजवर असणाऱ्या आर-बी-आय शोअर्स अप रुपी इट मे बी गुड टू लेट इट बी या आर्टिकलमधील अवघड शब्दांचे अर्थ पाहणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही मोजके शब्द घेतलेले आहेत. त्या शब्दांचे आपण अर्थ, त्याचे सिनॉनिम्स म्हणजेच समानार्थी शब्द, त्यांचे अँटॉनिम्स म्हणजेच विरुद्धार्थी शब्द आणि प्रत्येकाचं एक एक उदाहरण पाहणार आहोत. म्हणजेच प्रत्येकाचं एक वाक्यात उपयोग करून पाहणार आहोत. जर का तुम्हाला या आर्टिकलमध्ये आणखी काही अवघड शब्द वाटत असतील तर त्यासाठी आम्ही त्या अवघड शब्दांची एक PDF टेलिग्राम चॅनलमध्ये दिलेली आहे. तेथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. रेजिस्टर्ड म्हणजे नोंद झाली किंवा अधिकृतपणे नोंदवले गेले. रेजिस्टर्डचे सिनॉनिम्स पाहूया. रेकॉर्डेड किंवा नोटेड. रेजिस्टर्डचे अँटॉनिम्स पाहूया. इग्नोर्ड किंवा ओव्हरलुक्ड. रेजिस्टर्डचं उदाहरण पाहूया. द रुपी रेजिस्टर्ड अ स्ट्रॉंग गेन. याचा अर्थ होतो रुपयाने जोरदार वाढ नोंदवली. पुढचा शब्द आहे इंटरव्हेन्शन म्हणजे हस्तक्षेप किंवा बाजारात थेट कारवाई. इंटरव्हेन्शनचं सिनॉनिम्स पाहूया. इंटरफेरन्स किंवा इन्व्हॉल्वमेंट. याचे अँटॉनिम्स पाहूया. नॉन इंटरफेरन्स किंवा विड्रॉवल. याचं उदाहरण पाहूया. RBI's इंटरव्हेन्शन स्टॅबिलाइज द मार्केट. याचा अर्थ होतो RBIच्या हस्तक्षेपामुळे बाजारात स्थिरता आली. पुढचा शब्द आहे गेन म्हणजे वाढ झाली किंवा मूल्य वाढले. याचे सिनॉनिम्स पाहूया. ॲप्रिशिएटेड किंवा रोज. याचे अँटॉनिम्स पाहूया. डिक्लाइन्ड किंवा फेल. याचं उदाहरण पाहूया. द रुपी गेन्ड अगेन्स्ट द डॉलर. याचा अर्थ होतो रुपया डॉलरच्या तुलनेत मजबूत झाला. पुढचा शब्द आहे शिफ्टेड म्हणजे बदलला किंवा एका स्थितीतून दुसरीकडे गेला. याचे सिनॉनिम्स पाहूया. मूव्ड किंवा अल्टर्ड. याचे अँटॉनिम्स पाहूया. रिमेन्ड किंवा स्टेड. याचं उदाहरण पाहूया. द एक्सचेंज रेट शिफ्टेड ओव्हरनाईट. याचा अर्थ होतो विनिमय दर रातोरात बदलला. पुढचा शब्द आहे मॅसिव्ह म्हणजे प्रचंड किंवा मोठ्या प्रमाणावर. याचे सिनॉनिम्स पाहूया. ह्यूज किंवा लार्ज स्केल. याचे अँटॉनिम्स पाहूया. मिनिमल किंवा स्मॉल. याचं उदाहरण पाहूया. RBI कॅरीड आउट अ मॅसिव्ह डॉलर सेल. याचा अर्थ होतो RBIने मोठ्या प्रमाणावर डॉलर विक्री केली. पुढचा शब्द आहे बुस्टिंग म्हणजे वाढवणे किंवा चालना देणे. याचे सिनॉनिम्स पाहूया. स्ट्रेंथनिंग किंवा इन्हान्सिंग. याचे अँटॉनिम्स पाहूया. वीकनिंग किंवा रिड्युसिंग. याचं उदाहरण पाहूया. द मूव्ह बुस्टेड द रुपीज प्राइस. याचा अर्थ होतो या पावलामुळे रुपयाची किंमत वाढली. याचा अर्थ होतो या पद्धतीमुळे रुपयाची किंमत वाढली. पुढचा शब्द आहे हिस्टॉरिकली म्हणजे ऐतिहासिक दृष्ट्या किंवा पूर्वीच्या काळात. याचे सिनॉनिम्स पाहूया. ट्रॅडिशनली किंवा ओव्हर टाइम. याचे अँटॉनिम्स पाहूया. रिसेंटली. याचं उदाहरण पाहूया. द रुपी हॅज हिस्टॉरिकली वीकन्ड स्लोली. याचा अर्थ होतो ऐतिहासिक दृष्ट्या रुपया हळूहळू कमजोर होत गेला आहे. पुढचा शब्द आहे रॅपिडिटी म्हणजे वेग किंवा गती. याचे सिनॉनिम्स पाहूया. स्पीड किंवा स्विफ्टनेस. याचे अँटॉनिम्स पाहूया. स्लोनेस. याचं उदाहरण पाहूया. द रॅपिडिटी ऑफ द फॉल वरीड मार्केट्स. याचा अर्थ होतो घसरणीच्या वेगामुळे बाजार चिंतित झाला किंवा बाजारात चिंतेचे वातावरण निर्माण झाले. पुढचा शब्द आहे अंडरस्टँडेबल म्हणजे समजण्याजोगे. याचे सिनॉनिम्स पाहूया. रिझनेबल किंवा जस्टिफाईड. याचे अँटॉनिम्स पाहूया. पझलिंग किंवा अनरिझनेबल. याचं उदाहरण पाहूया. द RBI's ॲक्शन वॉज अंडरस्टँडेबल. याचा अर्थ होतो RBIची कारवाई समजण्याजोगी होती. पुढचा शब्द आहे सॅंग्विन म्हणजे आशावादी वाटले. याचे सिनॉनिम्स पाहूया. ऑप्टिमिस्टिक किंवा कॉन्फिडेंट. याचे अँटॉनिम्स पाहूया. पॅसिमिस्टिक किंवा डाऊटफुल. याचं उदाहरण पाहूया. द गव्हर्नर साऊंडेड सॅंग्विन अबाउट स्टॅबिलिटी. याचा अर्थ होतो राज्यपाल स्थिरतेबाबत आशावादी वाटले. पुढचा शब्द आहे ट्रॅजेक्टरी म्हणजे वाटचाल किंवा दिशा. याचे सिनॉनिम्स पाहूया. पाथ किंवा कोर्स. याचे अँटॉनिम्स पाहूया. स्टॅग्नेशन. याचं उदाहरण पाहूया. द रुपीज ट्रॅजेक्टरी वॉज डिस्कस्ड. याचा अर्थ होतो रुपयाच्या वाटचालीवर चर्चा झाली. पुढचा शब्द आहे डिटरमाइन म्हणजे ठरवणे किंवा निश्चित करणे. याचे सिनॉनिम्स पाहूया. डिसाइड किंवा फिक्स. याचे अँटॉनिम्स पाहूया. लिव्ह अनडिसाइडेड. याचं उदाहरण पाहूया. मार्केट्स डिटरमाइन द रुपीज व्हॅल्यू. याचा अर्थ होतो बाजार रुपयाचे मूल्य ठरवते. पुढचा शब्द आहे एंडेवर म्हणजे प्रयत्न करणे. याचे सिनॉनिम्स पाहूया. अटेम्प्ट किंवा स्ट्राईव्ह. याचे अँटॉनिम्स पाहूया. अबंडन. याचं उदाहरण पाहूया. द RBI एंडेवर्स टू मेंटेन स्टॅबिलिटी. याचा अर्थ होतो RBI स्थिरता राखण्याचा प्रयत्न करते. पुढचा शब्द आहे नोटवर्थी म्हणजे लक्षवेधी. याचे सिनॉनिम्स पाहूया. सिग्निफिकंट किंवा रिमार्केबल.
याचे अँटॉनिम्स पाहूया. इनसिग्निफिकंट याचं उदाहरण पाहूया. द रॅपिड फॉल वॉज नोटवर्थी याचा अर्थ होतो जलद घसरण लक्षवेधी होती. म्हणजेच अचानक झालेली घसरण लक्षवेधी होती. पुढचा शब्द आहे पॅनिक म्हणजे घबराट किंवा भीतीची अवस्था. याचे सिनोनिम्स पाहूया. फिअर याचे अँटॉनिम्स पाहूया. काम किंवा कंपोजर याचं उदाहरण पाहूया. पॅनिक कॅन वर्सन करन्सी फॉल्स याचा अर्थ होतो घबराट चलन घसरण वाढवू शकते. पुढचा शब्द आहे कम्फर्ट झोन म्हणजे सहनशील मर्यादा. याचे सिनोनिम्स पाहूया. ऍक्सेप्टेबल रेंज याचे अँटॉनिम्स पाहूया. डेंजर झोन याचं उदाहरण पाहूया. इन्फ्लेशन इज विदिन द कम्फर्ट झोन याचा अर्थ होतो महागाई सहनशील मर्यादेत आहे. पुढचा शब्द आहे डेप्रिशिएट म्हणजे अवमूल्यन होणे. याचे सिनोनिम्स पाहूया. वीकन किंवा लूज व्हॅल्यू याचे अँटॉनिम्स पाहूया. ॲप्रिशिएट याचं उदाहरण पाहूया. द रुपी मे डेप्रिशिएट फर्दर याचा अर्थ होतो रुपयाचे अवमूल्यन पुढे होऊ शकते. पुढचा शब्द आहे मॉडरेटिंग म्हणजे नियंत्रित ठेवणे. याचे सिनोनिम्स पाहूया. स्टॅबिलायझिंग याचे अँटॉनिम्स पाहूया. इंटेन्सिफाईंग याचं उदाहरण पाहूया. इंटरव्हेन्शन हेल्प्स इन मॉडरेटिंग फ्लक्च्युएशन्स याचा अर्थ होतो हस्तक्षेपामुळे चढ उतार नियंत्रित राहतात. पुढचा शब्द आहे वे फॉरवर्ड म्हणजे पुढील दिशा किंवा दीर्घकालीन उपाय. याचे सिनोनिम्स पाहूया. फ्युचर पाथ किंवा सोल्युशन याचे अँटॉनिम्स पाहूया. डेड एंड याचं उदाहरण पाहूया. इंटरव्हेन्शन इज नॉट द वे फॉरवर्ड याचा अर्थ होतो हस्तक्षेप हा पुढील दिशा नाही. पुढचा शब्द आहे ग्राउंड रियालिटीज म्हणजे प्रत्यक्ष परिस्थिती. याचे सिनोनिम्स पाहूया. ऍक्च्युअल कंडिशन्स किंवा रिअल फॅक्टर्स याचे अँटॉनिम्स पाहूया. अझम्पशन्स किंवा थिअरी याचं उदाहरण पाहूया. करन्सी व्हॅल्यू रिफ्लेक्ट्स ग्राउंड रियालिटीज याचा अर्थ होतो चलनाचे मूल्य प्रत्यक्ष परिस्थिती दर्शवते. धन्यवाद.